आज पुरंदर तालुक्यात इंटरनॅशनल विमानतळाचं काम चालू पूर्णत्वास व्हायच्या अगोदरच पुरंदरने देशाला खऱ्या अर्थानं म्हणजे भेट दिली. ग्रामीण भागातून तो आज वैमानिक झाला. आज या ठिकाणी कुठल्याही सुविधा नसताना आज तुझं शिक्षण तू या ग्रामीण भागामध्ये घेतलं आणि आजोबांचं स्वप्न पूर्ण केलं. हे वाचनात आल्यानंतर खूप सर्वांनाच या ठिकाणी आनंद होतोय. पंचक्रोशीतील लोक आज भरभरून तुझे या ठिकाणी अभिनंदन शुभेच्छेचा वर्षाव करत आहे. आज लहानपणापासून आम्ही बघतोय तुझ्या आई वडिलांना बघतोय, म्हणजे आर्थिक स्थिरतेच्या खूप मोठ्या उंचीवर आहेत ते, पण पाय जमिनीवर आहेत त्यांचे. आणि कष्टकरी लोकांशी, सर्वसामान्य लोकांशी व्यवसायाच्या माध्यमातून ते या ठिकाणी काम करत असताना समाजाची आजोबांनी नाळ जोडलेली, ती नाळ त्यांनी कुठं कमी करून दिली नाही. आणि त्यांना शोभेल असं, आईला शोभेल असं तू आज करतो, तो तुला दाखवून दिलं. आज त्यांच्या चेहऱ्याकडे त्यांचं भाव जर बघितलं, त्यांच्या आनंदाश्रू जर बघितलं तर पाहणाऱ्याचे डोळ्यात खऱ्या अर्थानं आनंदाश्रू येतो. कारण तेवढं वैभव त्यांनी त्या ठिकाणी टिकवलं, तेवढं वैभव तुम्हाला घडवण्यासाठी त्यांनी केलं. कारण मागच्या वेळेला बंधूसाठी दुकान टाकलं पुण्याला, त्यावेळेला आईची आणि वडिलांची जी धावपळ चालू होती आणि माझ्या मुलांसाठी आम्ही वेगळं काहीतरी करतोय. आम्ही निरामध्ये ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करतोय, परंतु शहरासारख्या ठिकाणी माझ्या नव्या पिढीला त्या ठिकाणी लॉन्च करता जो आनंद आहे आणि त्या ठिकाणचा माहोल आम्ही त्यांचा पाहिला आणि त्या ठिकाणची जी मैत्री त्यांची जोपासलेली त्यांची मित्र कंपनी आम्ही त्या ठिकाणी पाहिली. त्यावेळेला दिनेश शेठ हे फक्त निरेपुरते किंवा ग्रामीण भागापुरते मर्यादित नाही, तर हे जगाच्या पाठीवर कुठेही ते आपलं वैभव उभं करू शकतात, असे तो उभं करू शकतात. हे त्याच वेळेला मी त्यांचं ओळख नव्हतं. तर ठीक आहे बाळा, तो या ठिकाणी निरेसारख्या ठिकाणी शिक्षण घेत असताना लोणंदसारख्या ठिकाणी तू शिक्षण घेतलं, तर तुझा शैक्षणिक प्रवास शालेय जीवनातला कसा होता? आधी तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच सर. आणि आधी मी माझं ग्रॅज्युएशन करेक्शन स्कूलिंग लोणंद सेंटेन्स इंग्लिश मिडियम स्कूलमधून केलं. इकडे मी ॲव्हरेज स्टुडंट्स होतो, एवढं काही हुशार नव्हतं आणि एवढं काही नव्हतं, ॲव्हरेज स्टुडंट होतो. त्याच्यानंतर हायस्ट एज्युकेशन मी 11th-12th लोणंदचं ज्यावेळेला एज्युकेशनचं नाव तू घेतलं त्यावेळेला नक्कीच मला वाटतं निर्मल मॅरीचं नाव घेणं मला वाटतं बरं पडेल, कारण त्यांचे संस्कार त्यावेळेचं वेगळं होतं. ते आमचे प्रिन्सिपल होते सिस्टर निर्मल मेरी. हां. कालच मेसेज आला त्यांचा. ते आता तर नाही तिकडे, पण ठीक आहे फरीदाबाद. हां, तर 11th-12th मी पुण्याला गेलो हायर एज्युकेशनसाठी. आराम ज्युनियर कॉलेजमधून आहे. त्या काळात त्या टाईममध्ये मग मी थिंक केलं की मला पायलट बनायचं आहे 11th-12th. कारण की बॅक ऑफ द माइंड माझ्या दरवेळेस हे होतं की मला पायलटच बनायचं आहे. कारण की मी छोटा होतो तेव्हा माझ्या आजोबांनी मला सांगितलं आणि पप्पा मम्मी सगळे मला ते एरोप्लेन दाखवायचे. तर त्यापासून ती आवड लागलेली मला. आणि बॅक ऑफ द माइंड ते होतच की मला पायलट बनायचं आणि बिझनेस तर आहेच, नो डाऊट, तुम्हाला माहितीच बिझनेस तर आहे, पण काहीतरी वेगळं करायचं आहे. ह्या पॉईंटवर मनी डझंट मॅटर असं मला वाटलं आणि काहीतरी केलं पाहिजे स्वतःहून. आणि बॅक ऑफ द माइंडमध्ये ऑलरेडी हे होतं की मला पायलटच बनायचं आहे. तर मग 11th-12th मी हे सोचलं की मला पायलटच बनायचं आणि मी ॲडमिशन घेतलं रेडबर्ड फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल. ती दिल्लीमध्ये आहे आणि बारामतीमध्ये पण आहे. तर दिल्लीमध्ये त्यांचं शिक्षण करवतात ते. तर तिकडं पेपर क्लिअर करायचे आणि मग पेपर क्लिअर केल्यानंतर इकडं फ्लाईंगसाठी यायचं. CPL करून लायसन्स असतो. त्या लायसन्ससाठी 2 गोष्टी हव्यात असतात. एक तर तुमचे फ्लाईंग आवर्स असले पाहिजे आणि दुसरे तर तुमचे पेपर क्लिअर केले असले पाहिजे. तर मी पेपर दिल्लीमधून केलं. पेपर क्लिअर केल्यानंतर मग फ्लाईंग ट्रेनिंग मी बारामतीमध्ये येऊन तिकडं फ्लाईंग ट्रेनिंग 2 आवर फ्लाईंग ट्रेनिंग केली आणि मग असं माझं पायलट झालं. मग तिकडं म्हणजे मला लायसन्स भेटलं. लायसन्स भेटल्यानंतर मी एक वॅकन्सीज तर एवढी नव्हती, कारण की एव्हिएशन ह्या फील्डमध्ये वॅकन्सीज हे खूप रेअर गोष्टी येतात. कारण की आणि आले तरी असं गॅरंटी नाही की तुम्हाला त्या जॉब भेटणारच. आणि त्या काळात जेव्हा मला CPL भेटलेलं, माझं लायसन्स आलेलं, तेव्हा वॅकन्सीज एवढं काही नव्हत्या. तर मग मी डिसाईड केलं की दुसऱ्या स्टुडंट्सच्या ह्याच्यामध्ये स्टँड आउट बाहेर, म्हणजे मी काहीतरी वेगळं दिसलो पाहिजे, त्यासाठी मी इन्स्ट्रक्टर बनतो. तर माझ्यासारखे मुलं तिकडे बारामतीत यायच्या, तर मी त्यांना फ्लाईंग करायचं शिकवायचो. एक छोटं ट्रेनिंग एअरक्राफ्ट असतं, त्याला वर घेऊन जायचं आणि त्यांना शिकवायचं की कसं चालवतं. म्हणजे मी जसं 200 तास करायला गेलो, त्यांचे 200 तास मी करवायचो. असं मग मी तिकडे 1.5 वर्ष काम केलं ॲज अन असिस्टंट फ्लाईट इन्स्ट्रक्टर. मग ते सोडलं मी आणि मग मी व्हिएतनामला गेलो. जे नॉर्मल इंडिगो, एअर इंडियामध्ये जे मोठे एअरक्राफ्ट असतात, एअरबस, बोईंग,
तर मी एअरबस A320 असं एक टाईप ऑफ एअरक्राफ्ट आहे, त्याच्यावर मी टाईप रायटिंग केली. आणि बाय द टाइम मी इकडे आलो ते मधून तर इंडिगोची वॅकन्सी आलेली होती, तर मी अप्लाय केलं आणि 6 महिने लागले आणि परवा दिवशी माझं इंटरव्ह्यू क्लिअर झालं. आकाशात झेपावताना सुरुवातीचं पहिलं प्लॅन तू घेतलं, उड्डाण घेतलं, त्यावेळेला मनामध्ये असं काय भावना म्हटलं तुझ्या? 2 गोष्टी आहेत. एक तर मी खूप एक्साइटेड होतो आणि ऑन द अदर हँड मी खूप स्केअर्ड होतोय, मी खूप घाबरलेलो होतो. कारण की फर्स्ट टाइम मला ते आताही आठवतंय, आम्ही रनवेवर होतो, मी आणि माझे सर, आणि टेक ऑफ केलं तर माझे सर म्हणले वेलकम टू द स्काईज, म्हणजे दिस इज युअर न्यू ऑफिस नाव, वेलकम टू द स्काईज. तर ती आता ही गोष्ट माझ्या कानात ते चालत राहते आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. एक्साइटमेंट तर होतच आणि थोडं घाबरलेलं होतं. आता ह्या व्यवसायात बघत असताना आता ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल किंवा आपल्या भागातील किंवा जिल्ह्यात सगळ्यांना एक असं आपण वाटतं की आपला भागातला माणूस पायलट झाला, पण कर्तृत्व म्हणून, व्यवसाय म्हणून त्याच्यामध्ये शिरल्यानंतर त्याच्यातले फायदे, तोटे, रिस्क, बाकीच्या गोष्टी पाहिल्यानंतर आज एक आपण पाहतो या क्षेत्रात सुद्धा फार मोठं आव्हान आहे. आज वेगवेगळ्या कंपन्या आर्थिक स्थितीमध्ये डबरायला येत असताना पायलटला जे काही मनासारख्या गोष्टी हव्या असतात त्या मिळत नाही किंवा अनेक समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. आणि आता एक कमर्शियल पायलट म्हणून या ठिकाणी आपण उडी घेतलेली असताना एक चांगल्या कंपन्या सुद्धा भविष्यामध्ये मिळू शकतात. शेवटी स्किलवर त्या गोष्टी सगळ्या अवलंबून आहेत, आपल्या मेहनतीवर, आपल्या कष्टावर त्या गोष्टी अवलंबून. ते निश्चित तुला मिळणार, कारण तू एक ॲज दुसऱ्यांना ट्रेनिंग त्या ठिकाणी दिलं, म्हणजे तोही अनुभव तुझ्या पाठीशी फार मोठा आहे. हे करत असताना आज एक साधारण 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये बाहेरच्या देशामध्ये सुद्धा जायला असे संधी भरपूर मिळणार. तर हे करत असताना म्हणजे कशा पद्धतीने शेड्यूल तुझं वाटलं, म्हणजे भविष्यात कशा पद्धतीने सामोरं जायचं ठरवलं? ऍक्च्युली एव्हिएशन या फील्डमध्ये शेड्यूल असं काही नसतं, कारण की आमचं फ्लाईट कधी सकाळी असते, कधी रात्री असते, कधी दुपारी असते, असं फिक्स शेड्यूल नसतं. पण DGC एक अथॉरिटी आहे, त्यांनी एक रूल बनवला आहे की वीकमध्ये 48 तास तुम्हाला कंटिन्यू रेस्ट पाहिजे नसतं. तर तीच आमची रेस्ट असते, बाकी तर आम्ही असं हीच आमची शेड्यूल असते. शेड्यूल म्हणण्याचा उद्देश कुठला माझा, की आपलं एक स्वप्न असतं की काय नाही बाबा, मला देशांतर्गतच उड्डाण करायचं किंवा मला म्हणजे लॉंग रूटच्याच उड्डाणामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे अशा कशा पद्धतीनं संधी अचीव्ह करण्याचं मनामध्ये? असं तर मला म्हणजे इंडियातच राहायचंय, मला कुठं बाहेर जायचं नाही. आणि इंडिगो ही माझी ड्रीम कंपनी होती आणि ती मला आता लागलेली आहे. तर मी ऍक्च्युली मध्ये खूप खुश आहे आणि ड्रीम कम ट्रू असं झालंय मला. आणि इंडियातच राहायचंय. इंडिगो इंडियामध्ये ऑपरेट करते, आउट ऑफ मध्ये पण ऑपरेट करते. तर काही इंडिगो इज वन ऑफ द बेस्ट एअरलाईन. 64% मार्केट शेअर इंडिगोचं इंडियामध्ये आणि अजून ग्रोईंग आहे. तर मला ते दॅट इज मोर दॅन इनफ फॉर ॲज ऑफ नाऊ. एक जो प्रवास आहे, हा प्रवास खूपच म्हणजे परिसराला आल्हाददायक वाटणार आहे. जे कष्ट, जे ज्या कष्टाने तू इथपर्यंत पोहोचला, खरंच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आज तुझ्या या निवडीचं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राबाई पवार यांना सुद्धा मेसेज दिला, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी खूप आनंद झाला की पुरंदरसारख्या ठिकाणी ग्रामीण भागामधून एक पायलट बनू शकतो. त्याहीपेक्षा जे पेपरला आज आम्ही वाचलं की मारवाडी कुटुंबातली व्यक्ती पायलट सुद्धा होऊ शकते, त्याच व्यवसायात राहू शकत नाही. एक मार्मिक जे तुझं बोलणं होतं ते फार सुंदर वाटलं. तर त्यांनी तुझं वहिनींनी अभिनंदन केलेलं आहे आणि आम्हाला नक्कीच विमानतळावर आल्यानंतर त्या ठिकाणी तुझी आठवण होणार की माझा सुद्धा आमचा